नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा ज्या गाद्या आणि सतरंजा आथडलेल्या असतात त्यावर मस्त तो सामन्यासाठी प्रॅक्टिस करत असतो आणि प्रॅक्टिस करून करून खूप दमलेला असतो. तेवढ्या त्याच्यासाठी जानकी आणि ओवी मस्तपैकी असे भाकरी आणि भाजी व्यवस्थित डब्बा घेऊन येतात. तेव्हा लगेच ऋषिकेश त्यांच्याकडे बघून खुश होतो आणि तो परत प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो. तेवढ्यात ओवी म्हणते की बाबा, अहो बाद झालं, तुम्हाला भूक लागली की नाही? अहो आम्हाला खूप भूक लागलेली आहे. तेव्हा ऋषिकेश लगेच त्याची प्रॅक्टिस बंद करतो आणि जेवायला मस्त फ्रेश होऊन बसतो. जानकी खूप छान प्रकारे त्यांना जेवण वाढते, पाणी प्यायला देते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की खरंच आज मला खूप मस्त वाटतं, अगदी शेतकरी असल्यासारखं फिलिंग येतं. मला असं वाटतं की मी आत्ताच शेत नांगरून आलो आणि माझी बायको मस्त असं झुणका कांदा भाकर घेऊन आली. तेव्हा जानकी खुश होऊन त्यांना जेवण वाढत असते आणि म्हणते की कांदा भाकरी नाही, परंतु मस्तपैकी अशी झुणक्याची भाकर बनवली, बाल पापडीची भाजी छान बनवली आणि अगदी जेवारीची भाकर आणि त्यासोबत तर कांदा तर आहेच, म्हणून जानकी मस्त कांदा चिरून त्यांना जेवायला वाढते. तेव्हा ओवी तर खूपच खुश असते. ओवी ही खुश होऊन बाबांना म्हणते की बाबा खरंच मला खूप आनंद वाटतो. काल रात्री आपण झोपताना अंगणामध्ये जे काही हे स्टार बघितलेस आणि मला छान अशी झोप आली आणि आज तर मस्तपैकी एकत्र आपण जेवतो. तेव्हा ऋषिकेश मुद्दा म्हणतो की अगं ओवी, कसे आहे की खरंच माझे खूप हात दुखतात, मग मला नक्की कोण भरवणार? तेव्हा ओवी लगेच म्हणते की आई, अगं तू माझ्यापेक्षा मोठी आहे ना, मग बाबांना तू पहिलं भरव, बायको फर्स्ट आणि आई भरव भरव, अगं बाई भरव भरव. आणि मस्त आपल्या कमरेवर हात ठेवून ती जानकीला स्टाईल मध्ये बोलत असते. तेव्हा जानकी म्हणते की हो हो सासूबाई भरवते बर का. तेव्हा जानकी एक घास घेते आणि ऋषिकेशला म्हणते की बाबा हा घास ओवीचा, आणि आपल्या हाताने ती ऋषिकेशला भरवते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, आणि खूप छान असतात सर्वजण, ते तिघे एकत्र असतात. तर ओवी म्हणते की आई आता बघ तू सुद्धा खा, आणि ओवी आपल्या हाताने एक घास बाबांचा म्हणून जानकीला भरवते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे एका सोबत जेवायला सुरुवात करतात, परंतु ओवीकडे मात्र मुद्दाम लक्ष देत नाही. ओवी म्हणते अहो मला भरवा ना. तेव्हा ऋषिकेश आणि जानकीला खूप हसायला येतं, कारण ते ओवीची गंमत करत असतात. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश खूप खुश होऊन ओवीला आपल्या दोन्ही हाताने म्हणजे एकत्र घास भरवतात. ओवी विचारते की हा घास कुणाचा? तर लगेच ऋषिकेश आणि जानकी तिला एकत्र घास भरवतात आणि आई आणि बाबांचा असे खुश होऊन म्हणते. तेव्हा ओवी खूप खुश होऊन म्हणते की मस्त आहे, आणि तिघे अगदी जेवण करत असतात आणि खूप खुश असतात. तेव्हा जानकी ऋषिकेशला सुद्धा प्रेमाने भरवते आणि ओवीला सुद्धा. सर्वजण तिघे एकत्र जेवायला करायला बसतात. तेवढ्यात ओवीला ठसका लागतो, तर जानकी तिला घाईने प्रेमाने पाणी प्यायला देते आणि तिघे एकत्र खरंच खूप खुश असतात आणि अगदी पोट भरून जेवतात. त्यानंतर इकडे सारंग हा आपल्या रूम मध्ये पाणीच पित असतो आणि लगेच तिथे ऐश्वर्या दरवाजा उघडून आत येते. सारंग, अहो सारंग तुम्हाला माहिती आहे का, ऋषिकेश दादा कुस्ती खेळणार आहे असे म्हटल्यानंतर सारंगच्या तोंडात जे काही पाणी असते तर सारंगला हसायला येतं आणि सारंग तर लगेच सर्व काही पाणी ऐश्वर्याच्या अंगावर उडते. तेव्हा ऐश्वर्या जोरात शी असे म्हणून ओरडते. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की सॉरी तुमच्या अंगावर उडलं, थांबा मी टिश्यू पेपर घेऊन येते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की इट्स ओके, राहून द्या आणि सारंगला ती थांबवते. तेव्हा सारंग विचारतो की तुम्ही काय म्हणत होता अगोदर? तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते की अहो तुमचा ऋषिकेश दादा त्यांनी कुस्तीमध्ये कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला वगैरे, आणि कोणत्या घुंगराळी मैदानावर ती स्पर्धा होणार आहे, काहीतरी काय आपलं उगाच हे. तेव्हा सारंग म्हणतो की हारणार, तो नक्की हारणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो एक्झॅक्टली ते हारणारच आहे. सारंग तर खुश होऊन म्हणतो की त्याच्या हाडांचा मात्र चुरा होणार. ऐश्वर्या म्हणते की चुरा काय, अहो सर्व हाडांचा भुगा होणार. सारंग म्हणतो की हो रक्ताने आणि मातीने पूर्णपणे तो माखणार. ऐश्वर्या म्हणते की हो माखणारच, अंगाला माती रक्तभंबा हे सर्व काही ऋषिकेश दादांचं होणार. ज्यांच्याशी वाईट वागणार तर त्यांचं सर्व काही वाईटच होणार ना. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो मी ऋषिकेश दादाबद्दल नाही बोलणं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग कोणाबद्दल बोलत होते? तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो कमालच आहे तुमची. अहो ऐश्वर्या, दादासमोर जो काही पैलवान कुस्ती खेळण्यासाठी उभा राहणार आहे ना त्याच्याविषयी बोललो. अहो तुम्हाला माहितीच नाही, थांबा खाली बसा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. अहो माझा दादा हा कॉलेजमध्ये असताना कुस्ती चॅम्पियन होता आणि आपण जेवायला बसतो टेबलवर, तर तेथे समोरच जे काही दादाने बक्षीस मिळवलेले आहे ते सर्व इतके बक्षीस मिळवलेले होते, तेथे त्या कपाटात
ते सर्व बक्षिसं ठेवलेले होते, परंतु आता हे जे काही घराचे सर्व साफसफाई व्यवस्थित करून घेतले ना, त्यामुळे आता ते तेथे नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो पण त्याला आता बरीच वर्ष झालेली आहेत. तेव्हा सारंग म्हणतो की हो, वर्ष तर बरीच झालेत, परंतु मी स्वतः मात्र बघितलेलं आहे. त्यामुळेच ऐश्वर्या मी तुम्हाला सांगतो की दादाने जर मनापासून ठरवले तर तोच ही कुस्ती जिंकणार म्हणजे जिंकणार. तेव्हा ऐश्वर्या लगेच तिचा चेहरा मात्र पडतो आणि जाऊन द्या, त्यांना जे काही करायचे असेल ते त्यांना करून द्या, तुम्ही मात्र त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तेव्हा सारंग म्हणतो की एकतर कसे आहे की दादा एकदम असा आमच्या तिघाही भावंडामध्ये दिसायला रुबाबदार आणि देखणा. जेव्हा कुस्तीसाठी तो मैदानात उतरायचा आणि जो आपला शर्ट काढायचा तेव्हा सर्व पोरी आणि बायका त्याच्याकडे बघून अशी शिट्ट्या मारायची. आणि स्पर्धा कुठे आहे ते मला सांगा. तर ऐश्वर्या म्हणते की अहो घुंगराळी मैदानावर. तेव्हा सारंग म्हणतो की मी नक्की बघण्यासाठी जाणार म्हणजे जाणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही कुठेही जायचे नाही, मी सांगितले ना तुम्ही कुठेही जायचे नाही. तेव्हा मात्र सारंग म्हणतो की अहो प्लीज ऐकून घ्या, खरंच मला बघण्यासाठी जाऊन द्या. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की नाही, कुठेही नाही जायचं असेल तर उद्या तुम्ही ऑफिसला जायचं. ऑफिसमधील काम कोण बघणार, तिकडे कोण लक्ष देणार. त्यानंतर इकडे जानकी, ओवी आणि ऋषिकेश बसलेले असतात. तर गुलाबदादा मस्तपैकी चहा करून घेऊन येतो आणि हे घ्या गरमागरम चहा. तेव्हा लगेच जानकी म्हणते की गुलाबदादा अहो चहा करण्याची काय गरज होती, मी केलं असतं. गुलाबदादा म्हणतात की काय म्हणजे, अहो घरी सुद्धा त्या टायमाला चहा करत होतो आणि मी तुम्हाला देत होतो. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की गुलाब आता ते घर आपलं नाही राहिलं, मग तिकडच्या सवयी सुद्धा आता आपल्याला कशाला. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की दादासाहेब माझी आजी कायम सांगायची की सवय म्हणजे सवतीसारखी असते. तेव्हा जानकी खुश होते, तुम्ही आणि तुमच्या आजीबाई आणि तुमचं हे जे काही सवयी. तेव्हा लगेच गुलाबदादा सर्वांना चहा देतो. दादासाहेबांना म्हणतो की दादासाहेब हा स्पेशल चहा तुमच्यासाठी, खास अभिनंदन करण्यासाठी. तेव्हा ऋषिकेश चहा घेत विचारतो की कशाबद्दल अभिनंदन रे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात अहो मला समजलं की तुम्ही कुस्ती लढणार आहात म्हणून, त्यामुळे दादासाहेब आपण कुस्ती खेळण्यासाठी फुल अशी तयारी करून जायची. तेव्हा ऋषिकेश, जानकी आणि ओवी खूप खुश होते. तेव्हा जानकी खुश होऊन म्हणते की अहो तुम्हाला काय तर अख्ख्या गावाला कळलं आणि तयारी तर काय सुरूच आहे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की तुम्ही सर्व बाकीची तयारी करा, म्हणजे मी तोपर्यंत आहेत बाकीची सर्व मी करतो. आणि 1 मिनिट म्हणून लगेच तो उठ आणि जी काही कुस्तीबद्दल माहिती असते ती सर्व त्यांनी काढून आलेली असते आणि ती चिठ्ठी लगेच उठून तो घेतो आणि दादासाहेबांना दाखवतो की ही पहा सर्व काही माहिती मी यात काढून आणली सुद्धा. तेव्हा जानकी हातात घेते आणि वाचायला सुरुवात करणार, तोच लगेच ओवी म्हणते की आई अगं मी वाचू का, म्हणून जानकी लगेच तिच्या हातामध्ये ती चिठ्ठी वाचायला देते. तर ओवी वाचू लागते, तुमची पहिली कुस्ती होणार सांगलीच्या जगताप पहिलवानासोबत आणि त्यानंतर अजून एका जोडीचा सामना होईल आणि त्यात जो पहिलवान जिंकेल त्यासोबत सेमी फायनल राऊंड होईल. तेव्हा ते सर्व ऐकल्यानंतर जानकी म्हणते की अरे वा गुलाबदादा, अहो तुम्ही तर इतका अभ्यास करून सुद्धा आलात, खरंच तुम्हाला मानलं पाहिजे आणि गुड असे जानकी म्हणते. तर गुलाबदादा खुश होता. तेव्हा ऋषिकेश थोडासा स्तब्ध होतो आणि जानकीला म्हणतो की जानकी अगं वाटतंय तितकं सोपं नाही, खूप मोठा प्रवास आहे. तर गुलाबदादा म्हणतात की हो हो खरंच, आणि बातम्या सुद्धा अशा आहेत की सांगली आणि सातारा, गडचिरोली असे अनेक ठिकाणून मोठमोठे पैलवान सुद्धा आलेले आहेत आणि दादासाहेब तुमची कुस्ती त्यांच्या सोबत आहेत. परंतु दादासाहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला पूर्णपणे खात्री आहे की हा कुस्तीचा सामना नक्की तुम्ही जिंकता. देवी आई कायम तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे हा सामना मात्र तुम्ही जिंकणार. गुलाबदादा अगदी उड्या मारून सांगत असतात. तेवढ्यात जानकीच्या लक्षात येते आणि जानकी म्हणते की अहो उद्या सकाळी आपण देवी आईच्या मंदिरात जाऊ, देवी आईचे दर्शन घ्यायचे आणि मगच तालमीला सुरुवात करायची. तेव्हा गुलाबदादा जोरजोराने दादा दादा असे ओरडतो. तर जानकी ऋषिकेश ऋषिकेश असे वर हात करून म्हणते. तर ओवी लगेच खुशून बाबा बाबा असे एकासोबत ते ओरडत असतात आणि ऋषिकेश जिंकणार म्हणून त्यांना खूप आनंद वाटत असतो. तेव्हा हे सर्व बघून आणि त्या तिघांची ती ताकद आणि त्यांची ते आनंद बघून ऋषिकेशला सुद्धा खूप छान वाटतं. तेव्हा ऋषिकेश मनात त्या तिघांकडे बघत म्हणतो की आता फक्त इज्जत नाही पण ताकद सुद्धा ही पणाला लावायची आणि हे जे काही करतो ना शेवटी ते सर्व माझ्या ओवीसाठीच करतो आणि माझ्या इज्जतीपेक्षा तिच्या दिवाळीसाठी मला ही कुस्ती जिंकावीच लागेल, तिच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे. त्यानंतर ऐश्वर्या ही सयाजीरावांना फोन करते आणि ऋषिकेश कुस्तीमध्ये भाग घेतो हे जेव्हा सांगते तर सयाजीराव मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि काय ग त्या ऋषिकेशला वेडबीड लागले की काय, आणि तसंही जाऊन दे, त्याला जे करायचे असेल ते करून दे, आपण फक्त पहिल्या रांगेमध्ये बसायचं आणि फक्त मज्जा बघत राहायची. आणि त्या ऋषिकेशला जेव्हा धोबी पकड करतील तेव्हा मात्र मस्तपैकी मी अशा शिट्ट्या मारणार आहे आणि शिट्टी वाजवतो. तेव्हा ऐश्वर्याला टेन्शन येतं, कारण सारंगने तिला सांगितलेले असते की ऋषिकेश हा स्पर्धे म्हणजे कुस्तीमध्ये किती हा
पटाईत आहे तो, तेव्हा लगेच ती ऐश्वर्या सयाजीरावांना सांगत असते की अहो ऋषिकेश त्या समोरच्या पहिलवानाची धुलाई करणार आहे, कारण तो खूप पटाईत आहेत. आत्ताच तो डिफेक्टिव्ह पीस सांगत होता. आणि त्या ऋषिकेशचे तर खूप गुणगान गात सुद्धा होते. कॉलेजमध्ये असताना तो एकही कुस्ती हारलेला नाही. कुस्तीत अगदी तो माहीर म्हणजे पटाईत होता आणि त्याने बक्षिसे सुद्धा खूप मिळवलेली आहेत असे तो सांगत होता. आणि जर डॅडा तो सारंग आपल्याला जे काही सांगत होता आणि तसेच जर झाले तर मग ती स्पर्धा नक्की तो ऋषिकेश जिंकतोय. तर सयाजीराव म्हणतात की अगं जिंकून दे, तर आपण त्याला अगोदरच इतका हारून ठेवलेला आहे आणि नशिबामुळे त्याला चिंचोके इतकी संधी मिळाली, मग त्याला करून दे, घेऊन दे सहभाग आणि तेवढीच एक ट्रॉफी घेईन आणि घरवत मिरवत बसे. तेव्हा ऐश्वर्याला आणखीन टेन्शन येतं. ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो तुम्हाला काही कसे कळत नाही. हो, मुद्दा फक्त ट्रॉफीचा नाही तर त्याला 1,00,000 रुपयाची बक्षीस सुद्धा मिळणार आहे, हे तुमच्या लक्षात येते का? आणि तो जिंकल्यानंतर त्याला 1,00,000 रुपये मिळणार आहे. 1,00,000. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतो की अगं 1,00,000मध्ये काय होतं, किती छोटीशी रक्कम आहे ती. अगं तू तर त्याच्या अख्ख्या साम्राज्यावर डल्ला मारला आणि काय तू कुस्तीचं घेऊन बसलीस, कशाला तू त्याच्या नादी लागते आणि त्या कुस्तीचं टेन्शन घेते. त्यापेक्षा तू एक काम कर, त्या अवंतिकाला घराच्या बाहेर कसे काढता येईल याकडे जरा लक्ष दे. तेव्हा ऐश्वर्या खूप भडकते आणि डॅडा मला सर्व काही व्यवस्थित माहिती आहे की कसे काय करायचे ते तुम्ही मला सांगू नका. आणि डॅडा मी तुम्हाला सांगते की याकडे आपल्याला दुर्लक्ष नाही करता येणार. प्रश्न हा फक्त कुस्तीचा नाही तर प्रश्न त्या जानकीचा आहे आणि मी ठरवलेलं आहे की त्या जानकीला कधीच काही मिळून द्यायचं नाही. अगदी तिचा जीव असा तडफडायचा. अहो डॅडा आपण गावामध्ये बिल्डिंग लावल्याप्रमाणे गावामध्ये ऋषिकेशला कोणीही मदत नाही करत आणि कोणी नोकरी सुद्धा देत नाही. आणि मी त्या सगुणाला सुद्धा जानकीला छळण्याचे सांगितलेले आहे आणि ती सगुण सुद्धा तिचं काम अगदी परफेक्ट करते. ती त्या जानकीला खूप छळते सुद्धा. आणि डॅडा तर मला हेच हवं आहे की त्या जानकीला मला इतका त्रास द्यायचा, अजून सुद्धा मला तिला त्रास द्यायचा आणि तिच्या आयुष्यामध्ये ती आणखीन उद्ध्वस्त झालेलं मला बघायचं आणि ते मला हवं आहे. म्हणून ऐश्वर्या खूप ही म्हणजे चवताळून हे सर्व तिच्या डॅडाला सांगत असते. जेव्हा ती या घरात होती तेव्हा तर मात्र तिने मला खूप काही त्रास दिला आणि अपमानाचे व्रण असे उठवलेत. त्यामुळे मला सुद्धा तिला आयुष्यभरासाठी तेच व्रण उठवायचे आणि तशाच पद्धतीने तिला अगदी त्रास देऊन अगदी धडा शिकवायचा. डॅडा कसे की त्या जानकी आणि ऋषिकेशला मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये मला सुखाने जगूनच द्यायचं नाही आणि म्हणून त्यासाठी मला तो ऋषिकेश कुस्तीत हारलेला पाहिजे. तो त्या आखाड्यात तोंडावर पडला पाहिजे. मनाने तर तो अगोदर तुटून पडलेला आहे, परंतु आता शरीराने तो आदू झालेला मला बघायचा आणि तेव्हा कुठे ती जानकी बिथरेल, आतून हलेल. मला तिला असं हारलेलं बघायचं, हतबल झालेलं बघायचं. डॅडा मी जे काही सांगते आता तरी तुम्हाला ते कळतं का, मला काय हवं ते नेमकं काय म्हणायचं हे तुम्हाला कळले असेल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं का? तेव्हा सयाजीराव म्हणतो की अगं पोरी तुला आनंदच पाहिजे ना, मग तुझा हा बाप तुला आनंद देणार म्हणजे देणार. हा सयाजीराव विखे पाटील तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणार. थांब, आताच मी सातारकरांना फोन लावतो आणि आताच तिकडच्या त्या पहिलवानांना बोलावून घेऊन. प्रताप जाधव त्याचं नाव आहे आणि खूप असा डेंजर पहिलवान आहे तो. एकदा जर तो आखाड्यात उतरला तर समोरचा हात धरल्याशिवाय तो आखाड्यातून बाहेर पडत नसतो. आजपर्यंत तो एकही कुस्ती हारलेला नाही. मग आता ह्या प्रताप सोबत त्या ऋषिकेशचा काय निभाव लागतो हे बघतच राहा. तेव्हा ऐश्वर्या तर इतकी चवताळलेली असते आणि यस डॅडा हेच एक्झॅक्टली मला हेच हवं. मला कणाकणाने त्या जानकीला संपवायचं. काय म्हणतात का की त्या राजाचा जीव हा पोपटात असतो, अगदी तसाच त्या जानकीचा जीव मात्र त्या ऋषिकेश मध्ये आहे. तेव्हा सयाजीराव मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि अगदी सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल असे ऐश्वर्याला म्हणतो. तेव्हा ऐश्वर्याला मात्र जानकी आणि ऋषिकेशला खूप त्रास द्यायचा असतो म्हणून ती खूप चवताळलेली असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश, जानकी, ओवी खूप छान तयार होतात आणि देवी आईच्या मंदिरात येतात. तेव्हा गुरुजी तेथेच असतात. तेव्हा जानकी देवीची ओटी वगैरे सर्व काही भरते, पूजा वगैरे करते आणि गुरुजींना म्हणते की देवी आईचा कौल आम्हाला घ्यायचा. तेव्हा ते फूल ते देवी आईजवळ वाहिले जाते आणि देवी आईला गुरुजी म्हणतात की देवी आई कौल दे. तर लगेच जानकी सुद्धा हात जोडून देवीला प्रार्थना करते की देवी आई हा कौल उजवा कौल दे, कारण ऋषिकेश खूप या कुस्तीमध्ये अगदी मन लावून भाग घेतात आणि त्यासाठी ते खूप कष्टसुद्धा करतात. देवी आई त्यांच्या ह्या कष्टाला फळ दे आणि तुझी कृपा आमच्यावर सदैव राहून दे. म्हणून अगदी मनोभावाने जानकी देवीला प्रार्थना करते. ओवी आणि ऋषिकेश सुद्धा देवीला हात जोडतात आणि मनोभावाने देवीला हात जोडून प्रार्थना करतात आणि तेवढ्याच देवी आईचा खरंच चमत्कार घडतो आणि देवी आईचा उजवा कौल हा जानकी ऋषिकेशला मिळतो आणि ते फूल लगेच खाली पडतं. तेव्हा
तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो. गुरुजींना सुद्धा खूप आनंद होतो की देवी आईने उजवा कौल दिला म्हणजे नक्की मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होणार. ओवी तर खूपच खुश होते आणि ती फूल उचलते आणि वाव, तर गुरुजी म्हणतात की हो, देवी आईने उजवा कौल दिला. ओवी खुश होऊन म्हणते की आई, अगं आपल्याला कौल मिळाला. जानकी सुद्धा खुश होऊन ते फूल हातात घेते आणि ऋषिकेशला म्हणते की अहो, आता काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण देवी आईने तर आपल्याला उजवा कौल दिला, म्हणजे देवी आई नक्की आपल्या पाठीशी आहे. तर ऋषिकेश सुद्धा खूप खुश होतो. जानकी पुन्हा देवी आईला हात जोडते आणि सर्व काही अगदी निर्विघ्नपणे पार पडून दे म्हणून मनोभावाने प्रार्थना करते. जानकी, ओवी, ऋषिकेश खूप खुश असतात, देवीचे दर्शन घेतात आणि त्याच वेळेस बाहेर सुमित्रा, सारंग आणि ऐश्वर्या देवी आईच्या दर्शनासाठी येतात. सुमित्राचे लक्ष समोर जानकी, ऋषिकेश आणि ओवीकडे जातं. तेव्हा सुमित्रा दरवाजात पाय ठेवते म्हणजे मंदिरात येते, तर लगेच तोच ऋषिकेश, जानकी आणि ओवी ही देवीचे दर्शन घेऊन जायला निघतात आणि एकमेकांचे लक्ष एकमेकांकडे जाते, म्हणजे सर्वजण एकमेकांच्या समोरून उभं राहतात आणि एकमेकांकडे अगदी धक्क्याने बघत असतात. तेव्हा ओवी तर सारंग काकाला बघून खूपच खुश होते आणि धावतच ती सारंग काकाला मिठी मारायला जायला निघते. तोच लगेच ऋषिकेश म्हणतो की ओवी परत ये. तर ओवी ही सारंगकडे बघत असते. सारंगला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि त्याच्या डोळ्यात तर पाणी येतं, परंतु ऋषिकेश म्हणतो की ओवी परत ये. ओवी सारंग काकाकडे पाहते आणि एकीकडे ऋषिकेशकडे बघत असते. तेव्हा लगेच जानकी असते तर ती ओवीला धरते आणि थोडंसं बाजूला घेते, परंतु ओवीच्या हातात जे काही फुलं असतं ना, जे कौलवालं, तर ते सुमित्राच्या पायाशी पडलेलं असतं. तर ओवी दाखवते की आई, अगं ते फूल. तेव्हा जानकी म्हणते की काय, आणि ते सुमित्राच्या पायाशी असतं. सुमित्रा ही बघतच असते, परंतु कोणीही कोणाशी एक शब्दही बोलत नाही, फक्त एकमेकांकडे बघत असतात. ऋषिकेश मात्र खूप रागाने त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा जानकी मात्र ते फूल खाली घेण्यासाठी वागते आणि ते फूल घेत असताना ती लगेच सुमित्राच्या पायाचे सुद्धा चटकन असे दर्शन घेते आणि त्यातच तिला खूप आनंद वाटतो. तेव्हा जानकी उठून उभी राहते आणि ऋषिकेशला सुमित्रा आईचे दर्शन घेण्यासाठी खुणावते. ऋषिकेश मात्र जानकीकडे रागाने पाहत असतो आणि जानकीला चल असे रागानेच म्हणतो. तेव्हा लगेच जानकी, ओवी हे धावतच बाहेर जातात. तर ओवी ही जाताना म्हणते की आजी आजी आणि रडत असते. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि सारंगच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येतं. जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं, परंतु जेव्हा ऐश्वर्या आणि तिचा सामना हे एकमेकींशी जाताना होत असतो, तर जानकी रागाने अगदी त्या ऐश्वर्याकडे पाहत असते आणि अगदी रागाने तिच्याकडे बघत ती पाऊल आपलं बाहेर टाकते. परंतु इकडे मात्र ओवी आणि सारंग आणि सुमित्रा यांना खूप वाईट वाटतं आणि सुमित्रा, सारंग, ऐश्वर्या हे मंदिरात येतात आणि जानकी, ऋषिकेश, ओवी मंदिराच्या बाहेर जातात. ऐश्वर्या मात्र घाणेरडी खूपच खुश होत असते. तेव्हा जानकी, ऋषिकेश आणि ओवी बाहेर आल्यानंतर पुन्हा ते फिरून देवी आईला हात जोडतात. तेव्हा ऋषिकेश पुन्हा तो पायरीवर खाली बसतो आणि देवी आईला हात जोडून नतमस्तक होतो. तेव्हा मात्र सुमित्राची चप्पल असते तर ती तेथेच असते. नंतर जानकीच्या हे लक्षात येते. ऋषिकेश पाया पडत असतो. तेव्हा सुमित्रा आईच्या पायांचा तर नाही, तर पायातील चपलाचं मात्र ऋषिकेशने दर्शन घेतलेले असते, म्हणून तिला आनंद वाटतो. जानकी मुद्दा म्हणते की आईंची चप्पल, आणि नाही नाही म्हणता शेवटी आईच्या पाया तर पडलातच आणि आशीर्वाद सुद्धा मिळाला असे खुश होऊन जानकी ऋषिकेशला सांगते. तेव्हा ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी आणि उठून उभा राहतो. तेव्हा जानकी म्हणते की काय, अहो मी देवी आई बद्दल बोलते आणि तुम्हाला काय वाटलं, ओ कमालच आहे तुमची, चला, अशी मुद्दाम ती ऋषिकेशला म्हणते. तेव्हा ओवी आणि जानकी हे एकमेकीकडे बघून एकमेकींना खुणावतात आणि हसतात आणि ते तेथून जायला निघतात. त्यानंतर इकडे मंदिरात सारंग, ऐश्वर्या आणि सुमित्रा हे देवी आईचे दर्शन घेतात. तर लगेच ओटी भरण्यासाठी सुमित्रा नारळ गुरुजींकडे देते, जे काही ओटीचं सामान असतं तर ते. ऐश्वर्या लगेच सारंगकडून हार घेते आणि गुरुजींच्या हातात ऐश्वर्या तो हार देते. तेव्हा मनोभावाने प्रार्थना केल्यानंतर, हात जोडल्यानंतर गुरुजी त्यांना प्रसाद देतात. तेव्हा गुरुजीराव लगेच म्हणतात की ऋषिकेशराव हे स्पर्धेमध्ये भाग घेतात, कुस्तीच्या स्पर्धेमध्ये, आणि त्यात त्यांना नक्की यश येईल आणि देवी आईनेच त्यांना तसा कौल सुद्धा दिला असे गुरुजी जेव्हा सांगतात, तेव्हा ऐश्वर्याचा चेहरा मात्र अगदी असा जळफळाट म्हणजे पाहण्यासारखा होतो आणि हा त्याचाच प्रसाद आहे असे जेव्हा गुरुजी म्हणतात, तर लगेच ऐश्वर्या जो प्रसाद खायला निघालेले असते तो तिच्या हातातच असतो. परंतु सारंग आणि सुमित्राने ही सांगण्या अगोदर प्रसाद खाऊन टाकलेला असतो. ऐश्वर्या तसाच तोच प्रसाद आपल्या हातात दाबून ठेवते. तर सुमित्रा लगेच सारंगला म्हणते की काय सारंग, अरे कुस्तीची स्पर्धा आणि तुला माहिती होतं? तेव्हा सारंग म्हणतो की हो आई. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही
कशाला टेन्शन घेतात, त्यांना जे काही करायचे असेल ते त्यांना करून द्या. अहो तिकडे मैदानावरती मोठमोठे असे पैलवान येणार आहे, त्यामुळे ते ऋषिकेश मात्र हारतीलच, ते नाही जिंकणार. त्यामुळे डोंट वरी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. म्हणून सुमित्रा परत दिव्याला हात जोडते आणि सारंग सुद्धा. तेव्हा मात्र सुमित्रा काही न बोलता लगेच बाहेर जायला निघते. अगदी स्तब्ध असते, नाराज सुद्धा असते. सारंग तिच्याकडे बघून तो सुद्धा असाच नाराज होतो. परंतु ऐश्वर्या मात्र आपल्या हातातील तो प्रसाद घेते आणि तो इतका तळतळून तो हातात दाबते तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश, ओवी आणि जानकी एका सोबत असतात आणि कुस्ती खेळण्याच्या स्पर्धा अगोदर तो ओवीला प्रॉमिस करतो की बाळा, काही झाले तरी आपण दिवाळी साजरी करणार, तू जे काही म्हणशील ते तुला अगदी मिळणारच, त्यासाठी तुझा बाबा काही करायला तयार आहे. म्हणजे ही कुस्तीची स्पर्धा तो नक्की जिंकणार, म्हणजे जिंकणारच. तर लगेच कुस्तीच्या मैदानावर हा सामना सुरू होतो. कुस्तीमध्ये सर्व पहिलवान आलेले असतात आणि ऋषिकेश सुद्धा कुस्ती खेळण्यासाठी तयारच असतो. आणि तेव्हा तेथे अनाऊन्स करून सांगितले जाते की जो हा कुस्ती जिंकेल तर त्याला एक मानाची ट्रॉफी बक्षीस म्हणून आणि 1,00,000 बक्षीस मिळणार आहे. तेव्हा मात्र ऋषिकेश खूप छान प्रकारे असा हा प्रॅक्टिस झाल्यानंतर तो सामना खेळत असतो. समोरच्या पहिलवानाला तो लाथेत फेकून देतो. तेव्हा मात्र जानकी आणि ती इतकी खुश होऊन टाळ्या वाजवत असते. परंतु तेथे ऐश्वर्या येते. तेव्हा ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते, अगं घरात तर मी तुला हरवले, परंतु रिंगणात मात्र माझा पैलवान तुझ्या नवऱ्याला हरवणार. तेव्हा जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, अगं ते तर कधी हरणार नाही, कारण त्यांच्या पाठीशी त्यांच्या बायकोचं प्रेम आणि मुलीची माया आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे ते कधीही हारू शकणार नाही. तर लगेच जो ऋषिकेश असतो तो खूप छान प्रकारे कुस्ती खेळून त्या पैलवानांना तो हारत असतो. अगं तिकडे बघ काय होते ते, म्हणजे ऋषिकेश जिंकतो हे जानकी बोट करून ऐश्वर्याला दाखवते. तेव्हा ऋषिकेश इतका असा धुंद झालेला असतो आणि जोरात त्याने वाघासारखी डरकाळी सुद्धा फोडलेली असते आणि ही कुस्तीची स्पर्धा जिंकलेली असते. जानकीला खूप आनंद होतो, कारण ऐश्वर्याच्या नाकावर टिचून शेवटी ऋषिकेशने ही स्पर्धा तर जिंकलेली असते आणि आपल्या